भाद्रपद शुद्ध सप्तमी सप्रतिष्ठा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येऊनी सकळी अनिष्ठा जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जय देवी जय देवी. ताईच्या इच्छेप्रमाणे गौराईंची सगळी पूजा अर्चा अगदी व्यवस्थित पार पडली. माझ्या माहेरचा कुळाचार माझ्या सासरी राहून मी पूर्ण करू शकले, भाग्य आहे माझं. शकू, अगं मुलींचा सगळ्यात जास्त अधिकार आपल्या सासरच्या घरावर असतो. तुम्हा मानवतकरांमुळे दिग्रसकरांच्या घरामध्ये गौराईंचं आगमन झालं. इंदू बाळा, तुझं सुद्धा कौतुक आहे बर का. तू अतिशय उत्साहानं आनंदानं गौराईचा सण साजरा केलास. तू पुढाकार घेतलास म्हणून हे सगळं शक्य झालं. महाराज, मी निमित्त मात्र. विठुरायाच्या मर्जीशिवाय काही होत नसतं असं तुम्हीच सांगता ना. आणि अशा चांगल्या परंपरा पुढच्या पिढीनंच पुढे न्यायच्या असतात. आणि त्यात हा सण तर बायकांचा मान वाढवणार आहे. गौराई, तुझ्या आगमनानं घरात मनात आनंद समाधान आणि पावित्र्य भरभरून वाहतोय बघ. तुझ्या कृपेनं आमचं जीवन मंगलमय झालंय. तुला निरोप देतोय खरा, पण डोळ्यात पाणी आणि मनात पुनरागमनाची आस. आई, पुढच्या वर्षी लवकर ये ग. तुझ्या दर्शनासाठी आम्हा सगळ्यांची मनं आतुरली आहेत. आम्हाला तुझ्या कृपेचा आणि प्रेमाचा स्पर्श पुन्हा लाभो. मला मूर्खात काढायचा विचार सुद्धा करायचा नाही. आणि माझं वचनही मोडायचं नाही, नाहीतर होत त्याचं नव्हतं करून टाकेल. विठुरायाच्या मंदिरात फक्त रडत बसण्याशिवाय तुझ्या पुढे मग पर्याय उरणार नाही. विठुराया, शकुंतला काकींच्या गौऱ्या बसाव्यात म्हणून मोठ्या बाईंना वचन दिलं रे. माझ्या स्वप्नावर पाणी सोडलं. काकींच्या चेहऱ्यावर हसू दिसावं म्हणून खूप मोठी किंमत मोजायला लावलीस तू. आता गावातल्या मुलांचं कसं होणार रे? मी आपल्या लोकांच्या सुखासाठी त्यांचं नुकसान केलं का रे? विठुराया, मला मला फार असं अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं रे. एकीकडे मोठ्या बाईंना वचन दिलंय,
दुसरीकडे शाळेची मीटिंग आहे. वेळेवर शाळा नाही उभा राहिली तर हातची जमीन जाईन आणि मी मीटिंगला गेले तर मोठ्या बाईंचं वचन मोडे. त्यांचा राग तुला माहितीये. रागाच्या भरात काय करतील नाही ह्याचीच काळजी वाटते रे मला. काय करू कसं करू नाही समजत आहे आता. दाखव ना काहीतरी मार्ग. ही माझी लढाई आहे. मलाच लढावी लागणार. विठुराया पाठी राखा. इंदू 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 आदू अरे काय रे किती हाका मारशील बायकोला. अगं, इंदू कुठे आहे? अरे मागच्या अंगणात असेल. अगं पाहिलं तिकडे पण नाही. अरे असं कसं काय रे आदोक्षर हा काय झालं. एवढंच का झालं माझ्या लेकराचा चेहरा. तू इंदूला पाहिलंस का? नाही बाई मी कशाला पाहिजे. काय रे काय काम होतं इतकं. अगं ती शाळेची मीटिंग आहे ना. ऐन वेळेवर कुठे गेली काय माहिती. ऐक तू तिला फोन लाव ना. अरे हो या गडबडीत तर फोन करायचंच विसरलो. कधी मोठा होणार आहेस तू. हॅलो हॅलो इंदू कुठेस तू आणि फोन का उचलत नव्हती. आदू आदू अरे मी मैत्रिणीला भेटायला आली बाहेर. कोणती मैत्रीण. सुषमा. सुषमा या नावाची कोणती मैत्रीण आहे तुझी. फर्स्ट इयरला होती मग परत मुंबईला गेली ना आता परत आली. अगं पण तिच्याकडे कशाला गेली तू. गणपतीसाठी. इंदू गणपतीसाठी नंतर पण जाता आला असता ना. आता शाळेची मीटिंग ये लवकर. हॅलो हॅलो आवाज येतोय का. हॅलो ऐक ना इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे इथे. येतोय माझा आवाज येतोय. हॅलो आदू बॅटरी कमी. हॅलो हॅलो
नाही येत मला खोटं बोलता. आदूशी तर नाहीच नाही. माफ कर, माफ कर. वचनात अडकलीये रे मी. काय नाही का लागत बोलतीये? कोण कट केलं ती ना आता एवढ्या अंधाराची कुठे गेली? ती सुषमा म्हणून आहे कोणीतरी. परत फोन कर तिला म्हणा मीटिंग आहे शाळेची, पटकन ये. अगं तेच करत होतो पण तिच्या फोनची बॅटरी लो झाली आणि आता तर फोन स्विच ऑफ लागतोय. असं का? काय विचित्र ही पोरगी. मोठ्या बाई, अहो जाऊ द्या, होतं असं कधीतरी. आदुक्षस, तू पण जरा शांत हो. हा, उगाच चिडू नकोस तिच्यावर. काकी पण काय महत्वाचं ते कळायला नको काय? आमा एक काम कर, जरा बघून घे ती कुठे गेली जा. मी बघतो आता काय करायचं ते. तर मंडळी, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी इथे जमलेलो आहोत. आणि तो विषय म्हणजे आपल्या विठूच्या वाडीतील शाळेची इमारत. अहो ते सगळं ठीक आहे महाराज, पण आपल्या शाळेसाठी धडपडणारी मेन मुलगी म्हणजे आपली इंद्रायणी कुठे आहे? नाही, बरोबर आहे की, ते माझ्या लक्षातच नाही आलं. नाही म्हणजे एरवी अगदी मीटिंगच्या वेळेच्या आधी इंदू उपस्थित असते, आत्ताच ती दिसत नाही. मला वाटलं इथंच असेल कुठेतरी. काय रे आदू, कुठे इंद्रायणी? इंदू एखाद्या कामात आहे बहुतेक. शाळेपेक्षा महत्वाचं? नाही म्हणजे ती येईल इतक्यात. तुम्ही करा सुरू मीटिंग, मी तिला फोन करून बघतो. आत्ताच तुला सुषमाकडे जायचं होतं. आता सगळ्यांना काय सांगू मी? तू मेनच माहिती आहे ना तुला. अरे काय रे अदू, काय म्हणाली इंदू? येईल ती थोड्या वेळात. येऊ दे येऊ दे, काही हरकत नाही. तुर्तास आम्ही शाळेच्या कामाची जुजबी विभागणी करून ठेवली आहे. पण कसं आहे ना, इंदू असली म्हणजे सगळं कसं सोपं होतं नाही का? इथे शाळेची मीटिंग सुरू आहे का? मी सुद्धा आले मीटिंगला, तर चालेल? श्रीकला, अगं ये ये ये, शाळेचीच मीटिंग चालू आहे आणि तू सुद्धा आता या शाळेत शिकवतेस, त्यामुळे या शाळेच्या मीटिंग मध्ये तू सुद्धा सहभागी होऊ शकतेस की. ये. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण. इंद्रायणी ताई नाही आल्यात का आज? नाही म्हणजे ह्या मीटिंगला तर त्यांनी असायला हवं होतं ना. त्या मला ना आजारी वाटत होत्या, कदाचित दवाखान्यातच जात होत्या. काय इंदू आजारी? हो. अधोक्षज, तुम्ही नाही गेलात का इंद्रायणी ताईंसोबत? मला काही बोललीच नाही ती. तिचा फोन पण स्विच ऑफ लागतोय. दुःखशारी काय आहे हे? मला असं वाटतंय आपण जाऊन बघितलं पाहिजे काय आहे ते. हा, आणि ती अशी एकटीच कशी काय दवाखान्यात गेली रे? हिंदू, अगं तू कुठेस? तू का नाहीयेस इकडे? महाराज, तुम्ही काळजी करू नका.
त्यांच्यासोबत ना त्यांची कोणीतरी एक मैत्रीण सुद्धा होती. सुषमा. आय थिंक हो, म्हणजे मला त्यांचं नाव नाही माहिती, पण तुम्ही कोणीही काळजी करू नका. आपल्या इंद्रायणीताई किती खंबीर आहेत, हो ना? त्या करतील सगळं मॅनेज, नका टेन्शन घेऊ कोणी. बरं महाराज, आपण आता शाळेविषयी बोलूयात का? जर हरकत नसेल तर मी एक सुचवलं तर चालेल? हो अगं सुचव ना. हे बघ, तुझ्या अनुभवाचा फायदाच होईल आम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच महाराज. मला असं वाटतं ना, कोणतंही काम एकाच्या अंगावर पडलं ना की ताण वाढतो. आपल्या इंद्रायणीताई त्या एकट्याच हा तंबू सांभाळतायत. मला काय वाटतं महाराज, त्यांच्याकडची कामं आपण सगळ्यांनी मिळून वाटून घेतली तर? नाही म्हणजे ह्यात सगळ्यांचाच फायदा आहे ना. एक म्हणजे कामाचा वेग वाढेल आणि दुसरं म्हणजे इंद्रायणीताईंवरचा भार सुद्धा हलका होईल. मला असं वाटतं, शाळा उभारणं ही फक्त एका इंद्रायणीताईंची जबाबदारी नाहीये. आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे की मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण मी जे म्हणते ते पटतंय ना सगळ्यांना? नाही, अगदी बरोबर बोलतेस बघ. काय आहे, सगळ्यांना मिळून जर कामं वाटून दिली तर कामं वेगातही होतील आणि कुठल्या एखाद्याच माणसावर ताणही येणार नाही. अधोक्षज बरोबर आहे ना? पटतंय ना तुला? चांगलं सजेशन आहे. ग्रेट. मला काय वाटतंय, आपण केलेल्या कामांचा आपण दर 4 दिवसांनी आढावा घेऊयात आणि त्याप्रमाणे आपण आपलं पुढचं नियोजन करूयात. आपलं नियोजन जर पक्क असेल ना तर कामं सुद्धा नीट मार्गी लागतील. म्हणजे असा माझा अनुभव आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी. अरे बापरे, वै तोंड घालून एवढं काय करतोयस? हिशोब. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण. असं काय बघतोय साधू? काही नाही. चहा करू? पोहे? ही वेळ काय चहा पोहे घ्यायची आहे का? तू चल, आपल्याला विनोद सरांना भेटायला जायचंय एज्युकेशन डिपार्टमेंटात. चल आदू, ऐक ना, तू भेटून घेशील का त्यांना प्लीज? हा? इंदू, अगं काय बोलतेस तू? हे काय बोलतेस म्हणजे आदू? घरातली कामं महत्वाची आहेत, नैवेद्य करायचंय मला आणि काय मायू, अरे दूध तापवायला ठेवलं होतं आदू, मी ते विसरूनच गेले होते. मला काय सुरू आहे तुझं? आदू, अरे काय सुरू आहे म्हणजे घरातली कामं महत्वाची आहेत ना, सोड बरं तू. आणि शाळेचं काम ते कुणी करायचं? इंदू, तू काल शाळेच्या मीटिंगला सुद्धा नव्हतीस. इंदू, तू काल खरंच सुषमाकडे गेली होतीस? तू श्रीकलाला भेटली, मला का नाही सांगितलंस? श्रीकलाला भेटले? तू अगं ज्या शाळेसाठी तू स्वतःच्या जीवाचं रान केलंस, त्या शाळेचा विषय सुद्धा काढत नाहीस तू. हा, टाळते सगळं. तू अगं किती दिवस राहिलेत माहिती आहे ना? अगं जमीन. आदू, अरे काय सुरू आहे तुझं? घरातली कामं नको करू मी?
माझं दूध तू चाललंय तू उगाच मला हे कर. इंदू काय लपवतीस तू? अरे काहीच नाही आदू तू ना विठुरायाची शपथ